नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर फायनली RT अंतर्गत जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी पोर्टलवरती पालकांसाठी सूचना दिल्या आहेत, त्या सर्वप्रथम वाचून घ्यायच्या आहेत. तर यासाठीचा व्हिडिओ यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर येथे आल्यानंतर येथे ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर येथे दिलेल्या न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. ओपन होणाऱ्या टॅबमध्ये सर्वप्रथम जिल्हा येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे. त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आडनाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजेच पाल्याचं नाव कॅपिटल लिपीमध्ये आणि त्यानंतर वडिलांचं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर कुठली डिझॅबिलिटी असेल तर येस टॅबवर क्लिक करा, नसेल तर गरज नाही. चाइल्ड डेट ऑफ बर्थ पुढे आयकॉनवरती क्लिक करून सर्वप्रथम वर्ष निवडायचं आहे. येथे जन्मतारीखचं वर्ष अचूक निवडायचं आहे. त्यानंतर येथे महिना निवडायचा आहे, महिना निवडून तारीख निवडायची आहे. त्यानंतर येथील कॅप्चा जो आहे तो इथे टाईप करायचा आहे. येथे वय आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला जाईल, तो तुमच्या मोबाईलवरून घ्यायचा आहे आणि पुन्हा ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा चेंज पासवर्डसाठीची विंडो ओपन होईल. तर येथे ॲप्लिकेशन नंबर आल्याचा पाहायला मिळेल. ओल्ड पासवर्ड म्हणजेच यापूर्वी आलेला मोबाईलवरचा पासवर्ड येथे टाईप करायचा आहे. त्यानंतर न्यू पासवर्ड येथे नव्याने पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. तर यामध्ये पाहू शकता की नवीन पासवर्ड हा 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे. तर यामध्ये जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर चालणार आहे. तर यामध्ये एक नंबर, त्यानंतर एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच हॅश किंवा @ अशा प्रकारे संपूर्ण पासवर्डमध्ये हे अंक आले पाहिजे. तर अशा प्रकारे पासवर्ड दोन्ही ठिकाणी सेम टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिलं जे पेज आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे, कारण का याच पेजमध्ये तुम्हाला अचूक माहिती भरायची आहे. जर या पेजमध्ये माहिती चुकली तर तुम्हाला सहजचा अर्ज डिलीट करावा लागेल. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पाल्याची माहिती येथे आल्याचं पाहायला मिळेल. इंग्रजीमध्ये आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव इथे आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला बालकाचं पूर्ण नाव मराठीमध्ये टाईप करायचं आहे. लक्षात घ्या, येथे मोबाईलवरती किंवा येथे गुगल टायपिंगचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये नाव टाईप करून येथे कॉपी पेस्ट करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण जी नावं आहेत ती कॉपी पेस्ट करायची आहेत. याचबरोबर आईचं नाव पुढे आडनाव, त्यानंतर आईचं नाव आणि वडिलांचं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे. पुन्हा मराठीमध्ये जसं बालकाचं नाव टाईप कराल तसेच तुम्हाला कॉपी पेस्ट करून टाईप करायचे आहे. त्याचप्रमाणे वडिलांचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे. खाली पाल्याची बर्थ डेट आल्याची पाहायला मिळेल आणि पुढे चाइल्ड जेंडर या ठिकाणी जेंडर मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर पॅरेंट्स स्टेटस या टॅबवर जनरल हा ऑप्शन निवडायचा आहे. जर काही डिझॅबिलिटी असेल, अनाथ असेल तरी इतर ऑप्शन निवडू शकता. यानंतर करंट ॲड्रेस यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस, हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर रस्त्याचं नाव किंवा लोकॅलिटी असेल संपूर्ण माहिती टाईप करून डिस्ट्रिक्ट अगोदर आल्याचं पाहायला मिळेल. तालुका या टॅबवर क्लिक करून तालुका निवडायचा आहे. त्यानंतर विलेज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या यादीमधून विलेज निवडायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर येथे सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल. ओके यामध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड यासाठी येथे गुगल आयकॉन आल्याचं पाहायला मिळेल. तर येथे सेव्ह अँड एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर आता तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन निवडण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर येथे अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल. तर येथे हा रेड कलरचा आयकॉन आहे किंवा ही रिबन आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या इथपर्यंत नेऊन ठेवायची आहे. तर यासाठी येथे प्लस आयकॉन आहे, प्लस करायचं आहे, झूम इन करायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस निवडाल त्या ठिकाणी तुम्हाला सदरची लोकेशन निवडायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सदरचे लोकेशन निवडून तुमच्या ॲड्रेसनुसार आजूबाजूला शाळा देखील पाहू शकता. तर तुम्हाला तुमच्या घराच्या ठिकाणी तुम्हाला ही रिबन नेऊन ठेवायची आहे. रिबन नेऊन ठेवल्यानंतर येथे असणाऱ्या सेव्ह अँड अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येणारी पॉपअप विंडोमध्ये ओके करायचं आहे. तर येथे तुम्हाला 5 संधी दिल्या जातील. ओके टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे तुमचा ॲड्रेस ऑनलाईन जो आहे गुगल मॅपद्वारे तो सेट झाल्याचा पाहायला मिळेल. त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुन्हा येथे चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल. त्यामध्ये ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि खाली RTचा यापूर्वी तुम्ही लाभ घेतला आहात का ते येथे नोट्स ठेवायचं आहे. पुन्हा सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. येणाऱ्या पॉपअप विंडोमध्ये ओके या टॅबवर क्लिक करून ॲप्लिकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या स्टँडर्ड करता अर्ज करायचा आहे. तर यामध्ये मोस्टली जास्तीत जास्त पहिलीच असेल त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. धर्म निवडून झाल्यानंतर येणाऱ्या टॅबमध्ये तुम्हाला इथे खाली पाहू शकता की तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तर येथे कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि जशी कॅटेगरी निवडाल त्यासाठी येथे खाली पाहू शकता
कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहेत ते ओपन राहतील, अदर डॉक्युमेंट हाईड होतील. आणि त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरी बदलली तर जनरल निवडलीत तर येथे ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. त्यानंतर येथे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट देखील लागणार आहे, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. आणि यानंतर जर तुम्ही वंचित घटकातील ऑप्शन निवडला तर तुम्हाला फक्त ॲड्रेस प्रूफ लागेल आणि त्यानंतर जन्म दाखला आणि कास्ट सर्टिफिकेट एवढेच डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी SS देखील म्हणू शकता. तर येथे देखील पाहू शकता की तुमचं पाल्य दिव्यांग आहे का, असेल तर येस, अन्यथा गरज नाही. येस म्हटलं तर संपूर्ण डिझॅबिलिटीचा प्रकार टाईप करावा लागेल, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर HIV पालक आहे का, येथे काहीच करायचं नाही आहे. त्यानंतर पाल्याचा आधार नंबर असेल तर येस म्हणून पुढे आधार नंबर टाईप करायचा आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करा. जर रिसिप्ट असेल तर येस म्हणून क्लिक करायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर येथे लक्षात घ्या, पॅन कार्ड ID ऑप्शनल आहे, ईमेल ID ऑप्शनल आहे, असेल तर टाकू शकता, अन्यथा गरज नाही आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल. आणि त्यानंतर फुल सिलेक्शन या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 1 किलोमीटर असणाऱ्या शाळांवरती क्लिक करायचं आहे. नंतर 1 ते 3 किलोमीटर अंतरावरील शाळा अशा तुम्ही निवडू शकता. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त जास्तीत जास्त 10 शाळा तुम्हाला निवडता येतील. तर 1 किलोमीटर अंतरावर क्लिक केल्यानंतर तुमच्या परिसरामध्ये ज्या सर्व शाळा आहेत त्या तुम्हाला इथे लिस्ट आल्याची पाहायला मिळेल. यामध्ये वेकेन्सी किती आहेत ही महत्त्वाची माहिती पाहून घ्यायची आहे आणि शाळांची माहिती देखील पाहून घ्यायची आहे. तर यामध्ये जो क्रम आहे तो पाहू शकता की सर्वप्रथम स्टेट बोर्डच्या शाळा म्हणजेच जिल्हा परिषदच्या शाळा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अशा प्रकारचा क्रम असेल आणि त्यानंतरच प्रायव्हेट शाळा असतील. जर 1 किलोमीटर अंतर्गत स्थानिक किंवा पाहू शकता की ZP स्कूल असेल तर इतर शाळांमध्ये सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही यातील कोणत्याही 10 शाळा निवडू शकता. 1 किलोमीटर अंतरावरील संपूर्ण डिटेल पाहून तुम्हाला ह्या शाळा निवडायच्या आहेत. कोणत्याही 10 शाळा तुम्ही निवडू शकतात आणि त्याचबरोबर 1 ते 3 किलोमीटर अंतरावर जर शाळा हव्या असतील तर त्या देखील शाळा तुम्ही निवडू शकता. तर याचबरोबर येथे अपात्र शाळा देखील पाहू शकता, त्यांची लिस्ट देखील येते. यांना काही आपल्याला करता येणार नाही आहे. तर अशा प्रकारे शाळा निवडून झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन करून तुम्हाला येथे सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही शाळा निवडल्या आहात ती माहिती सेव्ह होईल. स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल. ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा स्क्रोल अप करून येथे फॉर्म सबमिशन जो फायनल सबमिशन आहे या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहे ते संपूर्ण पाहायला मिळेल. स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. गुगल मॅप देखील आल्याचं पाहायला मिळेल. यावरती ओके टॅबवर क्लिक करून कन्फर्म अँड सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुन्हा पॉपअप विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये ओके या टॅबवर क्लिक करून ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू आर नॉट मेक अ चेंजेस म्हणजेच कोणत्याही प्रकारचा आता बदल यामध्ये करता येणार नाही आहे. तर अशा प्रकारे ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके या टॅबवर क्लिक केल्यानंतर जनरेट PDF या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर जनरेट PDF या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सदरची PDF फाईल तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होईल आणि PC वरती देखील उपलब्ध होईल. तर ती सदरची प्रिंट काढायची आहे आणि अशा प्रकारे ही जी प्रिंट आहे ती सांभाळून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.